हे आमचं आंब्याचं झाड आहे, घराच्या पाठच्या साईडला आहे. तर मी तुम्हाला आंब्याचं झाड दाखवते. मी तुम्हाला आंब्याचं झाड दाखवते, आमचं राजापुरी आंबा. तिथं मांजरी आहेत. ये रानू, ये ये, पिल्लांना आण ना, तुझ्या पिल्लांना आण. ये ये ये, तुझ्या पिल्लांना घेऊन ये ना. ये काळू बाळू, या इकडे, या पुढं या. मांजरीला पिल्लं झालेले आहेत. मागच्या वेळेस ते म्हणजे पोर्च आमच्या गॅलरीमध्येच होते. नंतर मग आम्ही आलो ना, तर आम्ही घाई काहीतरी कामं करत होतो. मग ते घाबरले, इकडं आले मग बाहेर. तरी आमचं राजापुरी आंब्याचं झाड आहे. कैऱ्या आलेल्या आहेत त्याला अशा. काय पिल्लांना घेऊन ये तुझ्या तिकडं, चल पुढं चल, घे चल, बोलव त्यांना, म्हणाव चल. हां चल म्हणाव, पुढं चला म्हणाव. अशा प्रकारे कैऱ्या लागलेल्या आहेत. वरती पण आहे. 2013ला लावलेले झाडं. बार पण आहे अजून. चला चला पुढं चला. हां चला, आपल्याकडं चला पुढं. बार आहे ते, वरती कैऱ्या लागलेल्या आहे भरपूर. गोड आंबा आहे हा, राजापुरी आंबा आहे. वरती आहे, ऊन आहे भरपूर आहे. हा आमचा गहू आहे. चला पुढं चला. इकडे आमची पाठची जागा आहे, कंपाऊंड केलेलं आहे. कुठं गेले वाटतं पुढं. हे इकडची साईड आहे. हे बार आहे अजून. कैऱ्या आहे. हे इकडून बाहेरून पण गेले. आता मोठमोठ्या कैऱ्या लागल्या आहे. आतमध्ये आलोय आपण आंब्याच्या झाडामध्ये. हे आंब्याचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे, राजापुरी आंबा आहे. आतमधून काय कैऱ्या दिसत नाही आहे. उन्हाळा आहे ना, तर मग सुकल्यासारखं वाटतंय. पाणी आहे खाली, ओलं आहे सगळं. ही कैरी मी तोडलेली आहे. ही जर यांनी बघितली ना, तर मला ओरडतील. मी आता ती लपवून ठेवणार. अशा प्रकारे आमचं राजापुरी आंब्याचं झाड आहे. तुम्हाला कसं वाटलं सांगा. ऑलरेडी फुलं लागलेले आहेत, आंब्याची फुलं. हे मी फूल लावलेलं आहे. आंब्याचे पण पडलेले आहेत वरून फुलं.
तर तुम्हाला आंबा कसा वाटला आमचा ते कमेंटमध्ये सांगा. झालं का जो तुम्हाला मी मांजर दाखवते एकदा. रानू, ए रानू, रानू. पिल्लं तिकडे गेले ना, मग ती पण गेलेली गावामध्येच राहतात. तर अशा प्रकारे आमचं राजापुरी आंब्याचं झाड आहे. मी आता व्हिडिओ बंद करत आहे. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. आभारी आहे. थँक्यू. बाय बाय.